नमस्कार. आज आपण खूप छान अशी बाहीची डिझाईन पाहणार आहोत. त्यासाठी हे बघा, मी खालच्या साईडने 1 इंच वरती माप घेतलेले आहे. तेथूनही वरती मी 1 इंच घेतलेले आहे आणि वरच्या साईडने मी 1.5 इंच माप घेतलेले आहे. 2 इंच मध्ये काढून तिथे मी अर्धा इंच माप घेतलेले आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्रिकोण आखून घ्यायचा आहे. आणि खालच्या साईडनेही आपल्याला असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे. इथे जेवढा तुमचा गोल आकाराचा शेप येईल तेवढे छान दिसते, पण मला तिने सांगितले होते की जास्त खोल आकार तिथे घेऊ नका, फक्त नॉर्मली असा गोल दिसेल एवढाच आकार घ्या. आता हे आपले साडीचे जे स्लीव्ज आहेत त्या मी स्लीव्ज घेतलेल्या आहेत बाही, आणि मधून मी एकदम कट टू कट न कापता थोडेसे अंतर जास्त ठेवूनच कट मारत आहे. आता रेग्युलर पद्धतीने आपण जशा आपल्या ब्लाऊज शिवताना बाह्या ठेवतो तशाच ठेवून घ्यायच्या आहेत, जेणेकरून एक उजवी आणि एक डावी बरोबर होईल. तर एक बाही कशी शिवायची मी ते तुम्हाला सांगणार आहे. खूपच सोपी पद्धत आहे आणि दिसायलाही खूप छान आहे. सगळ्यात आधी आपण जी आपली रेग्युलर पद्धत आहे, तुमची काही रेग्युलर पद्धत असेल त्या रेग्युलर पद्धतीने तुम्हाला तुमची बाही कट करून घ्यायची आहे आणि नंतर मध्ये तुम्हाला त्रिकोण देऊन घ्यायचे आहेत. मध्येच मशीनचा दोरा तुटत होता. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आधी आपल्याला त्रिकोण शिवून घ्यायचा आहे. सध्या खूपच ट्रेंडिंगला आहे ही बाही. माझ्याकडे जवळजवळ आत्ताच्या आत्ता 3 मुलींनी मला ही बाही डिझाईन शिवायला सांगितलेले आहे. मशीनचा धागा जरा जास्तच तुटत होता. अशा प्रकारे आपण मध्ये खाचा मारून घेणार आहोत, कट्स मारून घेणार आहोत. हे जे कट्स आहेत हे आपले टिपाच्या अलीकडे न जाता टिपाच्या पलीकडे जाऊ द्यायचे नाहीत, आपल्याला टिपाच्या अलीकडेच जाऊ द्यायचे आहेत. आता हा बघा, हा जो मधला गोल आहे तेथून मी अस्तर खालच्या साईडला काढून घेतलेले आहे, जेणेकरून बघा अशा प्रकारे मी खालच्या साईडला पूर्ण अस्तर ते काढून घेतलेले आहे. आणि व्यवस्थित आपला त्रिकोण सेट करून आपल्याला त्रिकोणावरून टिप मारून घ्यायची आहे. सगळ्यात आधी आपण सुरुवातीला जे म्हणजे बाही जो जॉईंट करतो अस्तर ते त्याच पद्धतीने, म्हणजे आपल्याला जो पिसाचा आपला कापड असते ते उलट्याच पद्धतीने ठेवून घ्यायचे आहे आणि आपला मधला त्रिकोण शिवून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपला खूप छान फिनिशिंग सोबत त्रिकोण शिवून आलेला आहे. आता आपण पूर्ण खालच्या साईडने टिप मारून घेणार आहोत, म्हणजे सगळीच आपण जी बाही आहे ती व्यवस्थितपणे शिवून घेणार आहोत. इथे या त्रिकोणात तुम्ही एखादे छोटेसे लटकनही लावू शकताय, तेही खूप छान दिसते. आता एक्स्ट्राचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर खालच्या साईडने आपल्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. त्यासाठी हे बघा, मी डबल फोल्ड करून कापड घेतलेले आहे आणि बरोबर जॉईंटच्या बाजूने मी बाहीचा मध्य ठेवलेला आहे आणि जसा आपला बाहीचा शेप आहे त्याच पद्धतीने मी खालची पट्टीही कट करून घेतलेली आहे. त्याच्याबरोबर खाली 1 इंच एक्स्ट्राही आपल्याला त्याच आकारात कट करून घ्यायचे आहे. मी डबल कट करून घेतलेले आहे, जेणेकरून माझ्या दोन्ही बाह्यांसाठी ह्या पट्ट्या होतील.
आता बघा, जो मधला आपला त्रिकोण आहे, जो खोलाकार आकार आहे, तो बरोबर खोलाकार आकाराला लावून व्यवस्थितपणे आपण आकार सेट करून घेतलेला आहे बाहीवर. आणि आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. आपला मध्य आहे हा चुकून द्यायचा नाही आहे. मध्य जर चुकला तर तुमचा पूर्ण बाहीचा शेप आहे तो बिघडणार आहे. आता इथेही आपल्याला खाचा मारून घ्यायच्या आहेत. दाबटीप मारून घ्यायची. इथे जरा आपल्याला व्यवस्थित घ्यायचे आहे शिवून, जेणेकरून आपला आकार बिघडणार नाही. डबल फोल्ड करून कापड घ्यायचे आहे आणि एकदम कडेच्या साईडने आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सध्या खूपच ट्रेंडला आहे ही बाहीची डिझाईन आणि दिसायलाही खूपच छान दिसते. हे बघा किती छान आकार आलेला आहे आपला. आणि आता मॅचिंगचा दोरा असल्यामुळे मी वरतूनही टिपच मारून घेणार आहे. तुम्ही तिथे हातशिलाई केली तरी चालेल. आपली स्लीव्स म्हणजे आपली बाही शिवून तयार आहे.